नमस्कार, मी प्रेरणा मोहिते. तुम्ही पाहताय तारा न्यूज. सध्या शिवजयंती आहे आणि यावर्षीच्या शिवजयंती निमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वक्ते, इतिहास संशोधक आणि सोबतच MPSC UPSC मध्ये मुलांना इतिहास विषय शिकवणारे पन्हाळ्याचे सत्यशोधक विनायक रेडेकर सर. नमस्कार सर. नमस्कार. मी आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. मला विचारायचं आहे की शिवाजी महाराज नेमके कोण होते? फक्त योद्धा की दूरदृष्टी राष्ट्रनिर्माते होते? खरं तर तुम्ही एका चांगल्या प्रश्नाला हात घातलाय. कारण की शिवाजी महाराजांकडं आजच्या अलीकडच्या काळांमध्ये एक अशी क्रेज आलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हातात तलवार घेऊन लढणारे योद्धेच होते, पण त्याच्या पाठीमाग त्यांची जी काय राष्ट्रनिर्माता म्हणून एक भावना होती किंवा त्यांनी उद्याच्या भारताचा दूरदृष्टीचा विचार करून जी नियोजनं आखलेली होती त्याकडे आपली पूर्णतः डोळेझाक होते. खऱ्या अर्थानं त्याच्या अनेक कारणं सांगता येतील आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे वेरूळचे आहेत आणि भोसले घराण्यातलं वेरूळमधून जिजाऊ माँसाहेब परांडा नावाच्या किल्ल्यावरती आलेल्या होत्या, म्हणजे बाळंतपणासाठी. आणि अनावधानानं काय झालं, तिथं सुरक्षा नव्हती आणि सुरक्षा नसल्यामुळं ते जिजाऊ माँसाहेबांना तिथून जुन्नरच्या जवळ असलेल्या शिवनेर इथं हलवण्यात आलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराजांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला. मग पश्चिम म्हणजे खरं तर ते मराठवाड्याचे, जन्म झाला पश्चिम महाराष्ट्रात, पण त्यांनी राष्ट्रनिर्माता म्हणून कशी वाटचाल केली ते आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पश्चिम महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज पुढं कोकणात जाऊन आपली राजधानी उभी करतात. कशासाठी? तर त्याच्या पाठीमागं त्यांचे राष्ट्रनिर्मातेची भावना आहे की उद्या आपल्या भारत देशावर जे आक्रमण होऊ शकते ते जमिनीवरून नाही तर ते पाण्यावरून. म्हणजे पोर्तुगीज व्हाईसरायनं लिहून ठेवलेलं होतं ज्यावेळी शिवाजी महाराजांनी आरमार उभी केलीत. म्हणजे याच्या जर समकक्ष आपण जर मुघल बघितले तर मुघलांचं मोठं साम्राज्य होतं, निम्मा आशिया त्यांच्या ताब्यात आहे, परंतु त्यांच्या ताब्यात आरमार नाही. पण शिवाजी महाराज याच्या पुढचा विचार करतात की आपल्याकडे आरमार पाहिजे. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे उद्या आपल्या देशाला गिळंकृत करू शकतात, म्हणून त्यांनी कोकणात आरमार उतरले होते. गुराब, गलबत अशा अनेक प्रकारचे त्यांचे स्वतःचे जहाजं होते आणि त्यांनी राष्ट्रनिर्माता म्हणून ती एक भूमिका त्यांनी स्वतःची त्या ठिकाणी स्पष्ट केली. दुसरी गोष्ट याच्यातनं अशी सांगता येईल की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात गेले होते आणि आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाच्या भेटीतून आल्याच्या नंतर त्या औरंगजेबानं पुन्हा महाराष्ट्रातील किंवा तमाम गैरमुस्लिमांवर जो जिजिया कर लावला होता त्यावेळी महाराज औरंगजेबाला एक पत्र पाठवतात. त्या पत्रावरून महाराज राष्ट्रवादी असल्याची भूमिका उत्तरेतल्या नव्हे जगभरातल्या इतिहासकारांनी मान्य केलं की ते त्यांना सांगतात की तुम्हाला असं वाटत असेल की ही सगळी सृष्टी जी काही हिरवीगार दिसते तिनं स्वतःला इस्लाम म्हणून घ्यावं का, किंवा तुम्हाला जर इस्लामचा खरा आदर्श माहिती पाहिजे असेल, औरंगजेबांना ते सांगतात की जर तुम्हाला इस्लामचा खरा आदर्श माहित पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांचा इतिहास बघा. स्वतःला सकाळचा उगवणारा सूर्य सुद्धा भगवा असून तो स्वतःला हिंदू म्हणून घेत नाही, आपण सगळी एका रक्तापासून बनलेली लेकरं आहेत. असा समानतेचा संदेश, राष्ट्राचा संदेश, देशाच्या ऐक्याचा संदेश छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी देताना दिसतात आपल्याला. अच्छा सर, आपण त्यांना जास्त करून भावनेतून ओळखतो की अभ्यासातून ओळखतो? म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने हे संतुलन बिघडलंय असं वाटतंय का? खऱ्या अर्थानं मी सातत्यानं सांगत आलोय की इतिहासावर केलं जाणारं आंधळ प्रेम हे इतिहासासाठी सगळ्यात जास्त धोकादायक आहे. आज आपल्याकडे आपण शिवाजी महाराजांना जो बघण्याचा जो दृष्टिकोन दिसतोय तो सगळा तो आपण खूप भावनिक होऊन त्यांच्याकडे बघतो. म्हणजे अनेक तरुण मी जे बघतोय की जे कुठेतरी टॅटू करतात, जे कानात बाली वगैरे डुलं घालतात, कपाळावर चंद्रकोर लावतात, हे सगळं करण्यात गैर नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याकडे आहे का? म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या शत्रू सैन्यातील स्त्रियांना सुद्धा आईचा रिस्पेक्ट दिला होता, जी त्यांनी किंमत दिली होती, ती या तरुणांच्याकडे आहे का? शिवाजी महाराजांनी जे निर्व्यसनीपणाचं जे धोरण राबवलेलं होतं ते यांच्याकडे आहे का? म्हणजे बऱ्याच तरुणांच्या दाढ्या आहेत टोकदार, त्यांच्या कपाळावर चंद्रकोर आहे, पण त्यांच्या तोंडात मावा आहेत. मग हे कुठल्या व्याख्येत आपण शिवभक्त म्हणून बसतोय? खऱ्या अर्थानं भावनिकतेचा मुद्दा जर बाजूला सोडला आपण इथल्या संबंध महाराष्ट्रातील तरुणांसाठीचा, तर आपण छत्रपती शिवरायांच्याकडे व्यासंगी, अभ्यासू आणि त्यांच्या वैज्ञानिक
फ्युचर प्लॅनिंग जे त्यांचं होतं, म्हणजे भविष्यातील दूरदृष्टीनं त्यांनी जी काय ठोस पावलं उचललीत तशा अंगानं बघितलं पाहिजे. अच्छा. शिवाजी महाराज तुम्ही मगाशी म्हटला की तलवारीच्या बळावर राज्य करत होते असं बरेच जण लोक म्हणतात. तुम्ही मगाशी तोही मुद्दा बोलला, तर हा समज कितपत चुकीचा आहे असं वाटतं? खऱ्या अर्थानं सगळ्याच लढाया जर तलवारीच्या जोरावर जर जिंकता आल्या असता तर औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू जो खूप मोठा आहे, ज्याची आर्मीच प्रचंड आहे. म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, ज्यावेळी संभाजीराजांना पकडलं गेले आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांना पकडण्यासाठी म्हणून किंवा सगळी सह्याद्री हा सगळा दख्खन देश जिंकून घेण्यासाठी औरंगजेब ज्यावेळी आला होता त्यावेळी त्याच्याकडे 4.5 लाखाचं पायदळ होतं ना, त्याच्याकडे 1.5 लाखाचं घोडदळ आहे, 40,000 हत्ती आहेत, 30,000 उंट आहेत. हे सगळं मनुष्यबळ म्हणजे त्याची छावणी पडली की 40 ते 50 मैलाचा परिसर व्यापून जायचा. आता याला पुरून उरलेत कोण? तर संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज. ह्यांच्याकडे काय होतं तर ढाल तलवारीच्या पलीकडे त्यांच्याकडे एक महत्वाकांक्षा होती. त्यांनी आपल्या रयतेच्या मनात प्राण फुंकला होता, त्यांनी रयतेच्या मनातील स्वाभिमान जागा केला होता, त्यांनी स्वातंत्र्याचा जयघोष केला होता. त्यांनी लोकांना सांगितलेलं होतं की ही माती आपली आहे आणि ह्या मातीवर परकीयांचे आक्रमण झाले, त्या मातीला आपण मुक्त केलं पाहिजे. आणि ही सगळी जी काय त्यांची भावना होती ती लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी होती. म्हणजे ढाल तलवारी याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी जी काय माणसं गोळा केलीत, म्हणजे लोकांच्या मनामनापर्यंत, घराघरापर्यंत, चुलीचुलीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले. त्यांना समजावून सांगितलं स्वराज्याची व्याख्या काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, ह्याची गरज कोणासाठी आहे. म्हणजे स्वतःसाठी काहीच नव्हतं, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हिताची धोरणं त्याच्यात होती. हे ढाल तलवार ह्याच्यात जर गुंतून पडले असते तर एवढं मोठं हे काय मराठी मनांना त्यांनी जी काय जाग आणली ती तशी शक्य झाली नसती. अगदी सर. मला सांगा की त्यांची प्रतिमा केवळ योद्धा म्हणून रंगवली जाते, हा, पण ते प्रशासक आणि रणनीतिकार म्हणून किती मोठे होते? हा, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रशासक फार मोठे होते, रणनीतिकार होते, कुशल बांधकाम तज्ज्ञ होते. म्हणजे साधा विचार करायचा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पगार 4 तारखेला व्हायचा. त्यांचं प्रशासन होतं उत्कृष्ट. आणि समजा कामगारांचा पगार द्यायच्या वेळेला जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी अनेकदा कर्ज घेतलेले आहेत. म्हणजे आजचं सरकार आपलं 10 तारखेला पगार देते, पण शिवाजी महाराज 4 तारखेला पगार द्यायचे. तर प्रशासनाचे अनेक मुद्दे आहेत. त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमलंय. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज बेंगलोरहून परत आलेत, त्या बेंगलोरहून परत आलेल्या छत्रपती शिवाजी राजांना त्यांचे वडील शहाजीराजे भोसले, प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते अशा नावाचे राजमुद्रा, भगवा ध्वज आणि अष्टप्रधान मंडळ देतात. त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचं वय अवघं 12 वर्ष आणि वीर बाजी पासलकर नावाचा त्यांचा एक सहकारी आहे शिवाजीराजांचा, त्यांचं वय 60 आहे. म्हणजे 60 वर्षाचा एक चांगला योद्धा 12 वर्षाच्या एका राजकुमाराच्या दिमतीला थांबलाय. म्हणजे हे प्रशासन किती उत्कृष्ट असतं. म्हणजे शेतकऱ्यांना खते द्यायचे आहेत, बी बियाणे द्यायचे आहेत, बैलजोड्या द्यायचे आहेत, हे सगळं प्रशासन अत्यंत उत्कृष्ट चाललं होतं. म्हणजे ज्यावेळी पुनवलीवर रायारावानं पहार उचकटली होती, तिथं पहार रोवून त्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवलेला होता आणि लोक कोण राहत नव्हते तिथं. त्या सगळ्या लोकांना एकत्रित करण्यासाठी जिजाऊ मासाहेबांनी त्या काळात 1645ला स्वराज्य नावाची एक पहिली आशिया खंडातली पहिली सोसायटी स्थापन केली होती, ज्याच्यातून शेतकऱ्यांना खते दिल्यात, बैलजोड्या दिल्यात, बी बियाणे दिल्यात. एवढंच काय, एका पत्रात शिवाजीराजे सांगतात की म्हणजे दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ पडलेला असताना त्या ठिकाणी काय करायचं आहे तर शिवाजीराजे सूचना देत आहेत आपल्या सहकाऱ्यांना की गावोगावी जा, बैलजोड्या द्या, खते द्या, बी बियाणे द्या आणि लोकांना धान्य पाहिजे असेल तर ते धान्य द्या. या कामी हायगाय कराल तर साहेब तुमच्यावर राजे नाही तैसे समजा, स्वतःला साहेब म्हणून घेतात. आणि म्हणजे ते वसूल करून घेताना पुन्हा वाडीदिडीने वसूल करून घेऊ नये, दामदुपटीने वसूल करून घेऊ नये. म्हणजे लोकांना प्रशासन चांगलं दिलं पाहिजे. लोकांनी तुमच्याकडे काय यावं तर त्यांना चांगलं प्रशासन दिलं पाहिजे. आणि महाराजांची प्रशासन व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट होती. म्हणून तर महाराज अगदी आग्र्याच्या भेटीत असताना सुद्धा आरमाराचं बांधकाम 1 दिवस सुद्धा थांबलं नव्हतं. म्हणजे काटेकोर प्रशासन किती असेल. प्रत्येकाला नियम लावून दिले होते, प्रत्येकाचे अधिकार दिले होते. राजा म्हणून स्वतःचे जे अधिकार होते ते वेगळे, पण प्रत्येकाला दिलेले अधिकार हे प्रशासनाचं द्योतक आहे. भारीच. सर, आता तुम्ही प्रशासनाबद्दल बोलतायच महाराजांच्या, पण महाराजांच्या नावात
महाराजांचं नाव घेऊन राजकारणात बऱ्याच गोष्टी घडतायत, तुम्ही बघताय सध्या. तर इतिहास तज्ज्ञ म्हणून तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं? आता प्रत्येक पक्ष म्हणजे माझ्या हिशोबानं महाराष्ट्रच काय, अगदी भारत सुद्धा, भारत देशात सुद्धा कुठलाच पक्ष महाराजांचं नाव न घेता राजकारण करत असेल असं अजिबात वाटत नाही. प्रत्येकाच्या फलकावर फोटो आहेत. पण कसं झालंय, अलीकडच्या काळात पक्षांच्या विचारधारांनी हे सगळं बघता शिवाजी महाराजांचा वापर हा दंगलीसाठी जास्त होतोय असं मला वैयक्तिक वाटतंय. आणि पक्षांनी काय केले, विचारधारा वगैरे ह्या सगळ्या भाषणात गुंडळून ठेवून शिवाजी महाराजांचा वापर मुस्लिमांच्या विरोधात किंवा शिवाजी महाराजांचा वापर दलितांच्या विरोधात केला जातोय. प्रत्यक्षात ते तसं काहीच नाही. महाराजांनी सगळ्यांना समानतेने वागवलेले होते. त्यांच्या फौजेत 12 बलुतेदार 18 अलुतेदार होते. तरी सुद्धा राजकारण हे अशा वळणावर येऊन ठेपले की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय एवढंच काय, एकदा 1857च्या बंडाच्या नंतर ब्रिटिशांना फौजेत भरती करायची होती. आणि ब्रिटिशांना फौजेत भरती करत असताना ब्रिटिशांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मराठी मावळ्यांनो देशाच्या सेवेसाठी सैन्यात भरती व्हा अशा आशयाचं एक पत्रक काढलं होतं. आणि मग महाराष्ट्रातले तमाम मराठी लोक त्याच्यात सहभागी झाले होते. म्हणजे राजकारण आजचं असो किंवा 100-150 वर्षापूर्वींचं असो, ही गत आजही सुरू आहे. आणि भविष्यात तरुणांनी ह्याच्यावर जर अभ्यास करून आणि बारकाईने जर लक्ष दिलं तरच या गोष्टी थांबतील असं वाटतंय. अगदीच सर, स्वराज्य ही केवळ राजकीय सत्ता नव्हती, तर मूल्यांची चळवळ होती की नाही. तर आजच्या समाजाने याचा नेमका अर्थ काय घ्यावा असं वाटतं? मी बऱ्याचदा सांगत आलो की छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे, तर मराठी माणूस म्हणतो की ते आमचे, त्याच्या पुढे जाऊन हिंदूंना ते वाटतात की आमचे. पण यदुनाथ सरकार याच्या पुढे जाऊन सांगतात की मानवतेचा विचार करणारा जगातला मग कुठलाही माणूस असू दे, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही वंशाचा, कुठल्याही पंथाचा, मानवतेचा विचार करणारा जो माणूस असेल त्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. म्हणजे कसं, थोडक्यात आपण त्यांना आज संकुचित केले, मराठ्यांचा राजा, हिंदूंचा राजा करून. पण महाराज हे सर्वसमावेशक 12 बलुतेदारांचे 18 अलुतेदारांचे राजे असल्याचं इतिहासात कागदोपत्री आपल्याला दिसून येते. सध्या महिलांवर बरेच अत्याचार होते, प्रमाणही खूप वाढले. महाराजांच्या स्त्री सन्मानाच्या धोरणांचा आजच्या महिला सुरक्षतेच्या प्रश्नांवर कसा संबंध जोडता येईल किंवा काय करता येईल त्याला? हे फार हास्यास्पद चाललंय. म्हणजे मी बऱ्याचदा सातत्यानं सांगत आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कुणासाठी होतं हे जर मला तुम्ही विचारलं तर 2च गोष्टी मी सांगेन. एक म्हणजे शेतकऱ्यांच्या सुखासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी. म्हणजे आता तो रांझ्याच्या पाटलाचा किस्सा तुम्हाला चांगलाच माहिती आहे, नव्याने इथं तो सांगायची गरज नाही. किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा ती सुद्धा प्रसिद्ध आहे. काही इतिहासकार त्याला दुजोरा देत नाहीत किंवा ती काल्पनिक कथा आहेत असं जरी म्हटलं तरी महाराजांनी आपल्या हयाती स्त्रियांचा प्रचंड सन्मान केल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे अगदी रायगडला पाचारला एक विहीर आहे, आजही ती विहीर आहे. जिजाऊ मासाहेब उताराबायात तिथं राहत आहेत. आणि मग शिवाजी महाराज तिथं यायचे, तिथं बसायचे. आणि मग शत्रू सैन्यातला खाफी खानानं त्या संदर्भात अशी नोंद केलेली आहे की तिथे येणाऱ्या सरदारांच्या स्त्रिया, मुली, त्यांच्या आया यांच्याशी शिवाजीराजे कसे वागतात, तर आपली आई, आपली मुलगी, आपली बहीण या नात्यानं शिवाजी महाराज त्यांच्याशी बोलतात. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा मग बेलवडीच्या सावित्रीबाई देसाईंचा लढा तुम्हाला माहिती असेल की म्हणजे सावित्रीबाईंशी शिवाजी महाराजांचा सामना होतोय. आणि मग त्या सावित्रीबाईंच्यावर इथले सरदार काहीतरी अत्याचार करतात. ही बातमी शिवाजीराजांना समजते. आणि सावित्रीबाई थेट शिवाजीराजांकडे येते आणि त्यांना म्हणते की काय, मी एवढं तर खूप स्त्रियांचा सन्मान करताय असं मी ऐकून होते, आणि मग आज असं का झालं. महाराजांना या गोष्टीची कल्पना नव्हती. आणि मग त्यानंतर जे सरदारांचे नावं समजले त्यांना महाराज शिक्षा देतात, त्यांचे हातपाय तोडून टाकतात. रांझ्याच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी ठार मारला नाही, त्याचा हात आणि पाय त्यांनी तोडून टाकले. त्याचं कारण त्याला मरू दिला नाही, का तर लोकांनी त्याच्याकडे बघून जगावं. जर इथं स्त्रियांचा बद अंमल केला तर काय शिक्षा दिली जाते. आज जर बघितलं तर बरोबर उलट आहे. आज बलात्काऱ्यांना, खंडणी बहादरांना राजकारणात मोठं स्थान आहे. सामान्य लोकांचं, नैतिक लोकांचं राजकारण राहिलं नाही. म्हणजे जी पहिली संसद बसली होती 1952 साली, नेहरूंचं पहिलं मंत्रिमंडळ असेल किंवा संसद असेल, त्याच्यात 95% लोक प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, फिलॉसॉफर आहेत.
आणि आजच्या संसदेत 95% लोक खुनी आहेत, बलात्काराचे आरोप आहेत, खंडणी बहादर आहेत. आपण कुणीकडे वाटचाल करतोय हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. अगदीच. सर, आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि महाराजांबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर पसरल्या जातात, लोकांपर्यंत पोहोचतात. तर तरुणांनी यातली समज आणि गैरसमज यातला फरक कसा ओळखावा असं वाटतं? खरं तर मला हे सगळं बघताना खूप हसायला येते. विश्वास पाटील नावाचे एक IPS आहेत, त्यांच्या IPS असण्याबाबत मला कुठलाही ऐतराज नाही आहे. पण त्याने एका भाषणात सांगितलेलं होतं की 50 किलोची तलवार वागवतो तो संभाजी, 9 तासात दिल्लीवरून घोडा आणतो तो संताजी. मला एवढं विचारायचं त्यांनी कुठं वाचलं. म्हणजे आता आम्ही स्वतःचे आमचे अभ्यासिक आहे, माझी लायब्ररी आहे, माझी 2-2,500 पुस्तक आहेत, माझ्या तरी वाचनात कुठंच आलेलं नाही. एखादा IPS अधिकारी तुम्हाला सांगतोय की 50 किलोची तलवार, मग संभाजीराजांचं वजन किती असायला पाहिजे? आज 50 किलोचा माणूस 5 किलोची तलवार फिरवू शकत नाही. तर मग 50 किलोची तलवार फिरवणारा माणूस किती किलोचा पाहिजे? 50 भाकऱ्या खात होते असं तसं सोशल मीडियावर पसरवलं जाते. याच्यात काहीच तथ्य नाही. तलवारीचं वजन जास्तीत जास्त 1 ते 1.5 किलो. महाराजांनी तलवारीत क्रांती घडवून आणलेली होती. तलवार ही एका बाजूची असायची, पण शिवाजी महाराजांनी तलवार ही दुधारी बनवली, दोन्हीकडून वार करता येईल. एवढं सोपं नाही ते तलवार दिवसभर घेऊन फिरवणं. त्याला असा तलमचा एक पट्टा असायचा, त्याच्यावर रेशमी वस्त्र असायचं आणि मग ते धरता यायला पाहिजे ना. 8-8 तास तुम्हाला तलवारच फिरवायचे. मग ते तलवार किती वजनाची पाहिजे? बरं, 50 भाकरी खाणारा माणूस आज ताग्यात कोण नाही. बरं, ह्या अफवा पेरून काय होणार आहे? बरं, संताजी घोरपडे ते असं म्हणाले की 9 तासात दिल्लीवरून घोडा घेऊन आले. मी तर इतकं वाचलंय म्हणून तुम्हाला सांगतो की संताजी घोरपडेंनी अगदी गुजरात सुद्धा बघितलेलं नाही. त्यांची कारकीर्द सगळी दक्षिण भारतात गेली. म्हणजे संभाजीराजांना ज्या लोकांनी पकडून दिलं ते मग संभाजीराजांना पकडल्याच्या नंतर राजाराम महाराज प्रतापगडला आले, प्रतापगडावरून आमच्या पन्हाळ्यावर आले आणि पन्हाळ्यावरून त्यांना जिंजीला पाठवण्यात आलं. जिंजीचा प्रवास नावाचं वासी बेंद्रेंचं पुस्तक आहे, त्याच्यावर खूप बोलकं त्यांनी त्याच्यात लिखाण केले. आणि मग या सगळ्यात तिकडे पोचवलं असताना त्यांचं दक्षिण भारतातच कारकीर्द गेली सगळी. त्या संताजी घोरपडे 9 तासात दिल्लीवरून घोडा आणतात कसे? शक्य नाही. या गोष्टी सोशल मीडियावरच्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत. म्हणजे आज डिजिटल वगैरे आपण बघतो. म्हणजे आता मी सरळ सांगतो तुम्हाला की महाराज हे सावळ्या रंगाचे होते. अच्छा. अगदी 5-5.5 फूट उंची. तुमच्या आमच्यासारखा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा मुलगा आहे. त्यांचा संबंध काही लोक राजपूतांशी जोडतात. त्याचं कारण असं की ह्या मराठी माणसांना ते सांगतायत की ते तुमच्यातले नव्हते, ते राजपूतांच्यातले होते म्हणून ते शौर्यबाज होते. मग आमच्या लोकांनी काय म्हटलं पाहिजे की ते आमच्यातले नव्हते म्हणून तर शौर्यबाज झाले, मग आम्ही त्यांची प्रेरणा घेऊ नये का तर ते राजपूत कुळातले होते. खोटं आहे ते सगळं. महाराज हे भोसले होते, वेरूळचे, आणि त्या सगळा त्यांचा जो संदर्भ आहे तो शेतकरी कष्टकरी सगळेच तलवारबाजीत निपुण आहेत. आणि मग त्यामुळे त्यांचा संदर्भ त्या म्हणजे आमच्या प्रतिमा ज्या आहेत, जे आमचे आदर्श आहेत, ते आदर्श आमच्यापासून तोडण्याचं काम आहे. आणि मग त्याच्यात अतिशयोक्ती करायचं, तिथं देवत्व द्यायचं. म्हणजे तानाजी मालुसऱ्यांना घोरपडीत अडकवून टाकायचं, शिवाजी महाराजांना भवानी तलवारीत अडकवून टाकायचं. भवानी तलवारीवर इंग्रजी अक्षर आहेत, पोर्तुगीजांच्याकडून ती महाराजांनी तलवार विकत घेतलेली. अच्छा. पण ती भवानीने दिली असा प्रघात निर्माण केला जातो. मग भवानी ही आमची कुलस्वामिनी आहे, तिचा आम्हाला अभिमान आहे. पण अंधश्रद्धा का? तर बऱ्याच तरुणांना असं वाटायला पाहिजे की त्यांनी शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली म्हणून ते पराक्रम गाजवू शकले, किंवा मग तानाजी मालुसऱ्यांकडे ती घोरपड आधी जाऊन चढली म्हणून मग त्यांनी तो पराक्रम गाजवला. म्हणजे ते हेजेमनी नावाची एक थिअरी आहे अँटोनियो ग्रामची. तर त्यांना असं सांगितलंय हेजेमनी थिअरीत की माणसांचं जर अस्तित्व संपवायचं असेल तर त्या माणसांचा खून करण्याची गरज नाही. त्यांच्या इतिहासाचा खून केला तर ती माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात. आणि मग ह्याला म्हणायचं प्रतिमा भंजन. आणि मग प्रतिमा भंजन केलं की यांना मग अंधश्रद्धा पसरवायला सोपं जातं. म्हणजे मला एकंदरीत असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर कमी करून शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही. पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकांशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण की काय अलीकडे आता कादंबऱ्या आहेत. कादंबऱ्या म्हणजे इतिहास नव्हे हो. इतिहास हा इतिहास पुराव्यानिशी मांडला पाहिजे. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. शिवाजी महाराज अमुक अमुक ठिकाणावर अमुक ठिकाणी गेले हे कशाच्या आधारे सांगायचं?
तर त्याच्यासाठी पुरावा पाहिजे, तसा पत्रात उल्लेख पाहिजे, तसा एखाद्या बखरकारानं ते लिहिलं पाहिजे. अनेक बखरी आहेत, बखरी हे दुय्यम जरी साधन असलं तरी पत्र आहेत. अनेक मग त्याच्यासाठी वेगवेगळी साधनं आहेत ती आपण शोधली पाहिजेत. आणि मग तरुणांनी जर समजून घ्यायचं असेल, म्हणजे आता मी तरी असं म्हणेन की हंगामी शिवभक्त आलेत. आता 19 फेब्रुवारी आली की शिवभक्तांना जाग येते. आणि मग इतर वेळी शिवाजी महाराजांची प्रतिमा भंजन होते, त्यांचा अवमान होतो, कोणतरी त्यांच्यावर टीका करतो, एखाद्या व्यक्तीशी तुलना केली जाते, त्यावेळी सगळे झोपलेले असतात. आणि मग अशा वेळी त्यांना जाग येते. मग हे असं उपयोगाचं नाही. सातत्यानं आपण पुस्तकं वाचली पाहिजे, त्याच्यातून वास्तववादी इतिहास जाणून घेतला पाहिजे. अगदीच सर, तुम्ही बोलता त्या मुद्द्याला अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की इतिहासातल्या व्यक्तींना दैवत्व देताना आपण त्यांच्या मानवी संघर्षाला दुर्लक्ष करतोय असं वाटतंय का? अगदीच. मगाशीच मी सांगितलं की शिवाजी महाराजांनी भवानी तलवार, घोरपड आणि तानाजी मालुसरे या गोष्टीत मग काय करायचं आहे की शिवाजी महाराजांची मंदिरं उभा करायची, त्यांचा पराक्रम झाकून द्यायचा. मंदिरे आले की पुन्हा तिथं नवस आलं, तिथं एखादा पुन्हा पुजारी आला, नारळ आलं, अगरबत्ती आल्या, नाही, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. शिवाजी महाराजांच्या वाट्याला जो संघर्ष आला तो त्यांनाच माहित. आणि अगदी माणूस म्हणून त्यांनाही भावना होत्या, त्यांनाही मनं होती. तेही त्यांच्याही मनाला कसं बसं झालं असेल, अफजल खानाला आता मी काय करू, म्हणजे ते काय असे अचानक गेले आणि अफजल खानचा कोथळा काढला ठरल्याप्रमाणे, असं काय नव्हतं. त्यांना प्रचंड मानसिक दडपण आलेलं असणार. त्या काळात त्यांनी काय निर्णय घेतले असतील, कसे संघर्षाला सामोरे गेले, ही माणूसपणाचे चिन्ह आहेत. महाराजांनी माणूसपण जपून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे त्यांना देवत्व बहाल करायला नको, बिलकुल नको. कारण की माणसाला माणूस राहू देणं हे कधीही हिताचं असते. अगदीच. मला सर विचारायचं आहे की आजच्या पिढीने शिवाजी महाराजांकडून सर्वात महत्त्वाचा गुण असा कोणता घ्यावा की ज्यांची वाटचाल, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की देवत्व न देता माणूस म्हणून बघितलं तर त्यांचाही विकास व्हायला वेळ लागणार नाही. महाराजांनी अनेक गोष्टी आपल्याला दिल्या. अगदी या मुलाखती 2-2 दिवस चालतील आणि मी काही किरकोळ माणूस आहे, ह्याच्यावर अधिक मी बोलणं म्हणजे हास्यास्पद होईल. महाराजांनी अनेक गोष्टी दिल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आईचा आदर करायला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे त्यांचं ते वाक्य, हे राज्य बाबे तो श्रींची इच्छा. श्री म्हणजे जितका देव्हाऱ्यावरला, म्हणजे श्री ज्योतिबा, श्री तुम्हाला विठ्ठल वाटेल, श्री अंबाबाई वाटेल, तितकंच आपल्या नावापुढं सुद्धा श्री आहे. श्री विनायक रेडेकर, श्री प्रदीप बोबाटे, श्री सुनील दळवी. म्हणजे थोडक्यात हा श्री जितका देव्हाऱ्यावरचा तितकाच तुमच्या आमच्या मनातला श्री, दुसरा तिसरा कोणी नाही. या जिजाऊ मासाहेब आहेत. म्हणजे शिवाजी महाराज लहान असताना दगडावरती बसायचे, दगडाचं सिंहासन बनवायचे आणि तिथं न्याय निवाडा करायचे. आणि मग जिजाऊ मासाहेबांनी त्यांना संकल्पना सांगितली होती स्वराज्याची, त्यांच्या मनामध्ये स्वप्न पेरले होते आणि बळीराजाचा आदर्श सुद्धा सांगितलेला होता. आणि मग शिवाजी महाराज त्याच्याकडे वाटचाल करतात. ज्यावेळी 1663ला शहाजीराजे आदिलशाहीतून निघून येतात, अगदी पालखीला येताना शिवाजी महाराज खांदात येतात. कसा खांदात येतात तर अगदी स्वतःतल्या पायातला स्वतःच्या बूट काढून, चपला काढून ते अनवानी पायानं पालखीला खांदात येतात. आणि ते बूट त्या चपला अक्षरशः डोक्यावर घेऊन ते नाचलेत. का तर माझा बाप परत आलाय आदिलशाहीतून. आई वडिलांचा सन्मान करण्याची सगळ्यात मोठी शिकवण शिवाजी महाराज देतात. दुसरी गोष्ट ते असं देतात की संकटात आपण कधीही हार मानायची नाही. असंख्य संकट येऊत तुम्हाला, कितीही संकट आली तरी, म्हणजे नाही पराजयाने पुरता अजून थकलो, निर्धार जिंकण्याचे मग मीही बुलंद केले. थोडक्यात मग संकटाचा सामना करायला ते शिकवतात, दूरदृष्टी देतात. आपल्याकडे काहीच नसताना सुद्धा आपण खूप काही करू शकतो, ही महाराजांची शिकवण मला तरी सगळ्यात जास्त भावलेलं आहे. म्हणजे मी थोडंसं अगदी वास्तवदर्शी तुम्हाला बोलतो. महाराजांच्याकडे जे घोडे आहेत ते भीमतडी तट्टू आहेत. आज अनेक चित्रपटामध्ये जे आपल्याला घोडे दिसतात, पांढरे, अरबी, सिंधी, काठेवारी, तसे घोडे नव्हतेच ना. महाराजांच्याकडे ते घोडे ते अगदी छोटे तांबड्या रंगाचे भीमतडी तट्टू. आज आपल्याकडे गारवापेक्षा थोड्याशा उंचीचे दिसतात जे घोडे, ग्रामीण भागात जे तांबडे घोडे आपल्याला दिसतात, खेचर वगैरे ज्याला म्हणतात, तशा पद्धतीचे घोडे आहेत. आणि म्हणजे त्यांनी असा विचार केला का की माझ्याकडे घोडे नाहीत, आपल्याला घोडं कोण द्यायचं, आपल्याकडे तलवारी नाहीत, आपल्याकडे काहीच नाही, मग आपण हे कशाला करायचं. तसं नाही. त्यांनी जी जी साधनं आहेत आपल्याकडं, त्यातून त्यांनी एवढा मोठा हा संग्राम उभा करून दाखवलाय, एवढं मोठं स्वराज्य उभा करून दाखवलंय. अगदी आग्र्याच्या भेटीला जाताना सुद्धा ते साध्या वेशात असेच गेलेले, या भीमतडी तट्टू घेऊनच गेलेत. म्हणजे ते आज महाराष्ट्र शासनानं जे राज्यगीत स्वीकारले
भीमतरीच्या तट्टांना या यमुनेच्या तट्टांना या भीमतरीचे पाणी पाजा. मग भीमतरी तट्टू म्हणजे काय, तर हेच ते भीमतरी तट्टू म्हणजे हे शिवाजी महाराजांचे घोडे आहेत, तांबडे, छोट्या रंगात, छोट्या आकाराचे, आणि ते कसे बसे दिसत असले तरी महाराजांनी एवढ्या स्वराज्याचा हा जो सगळा पसार आहे या भीमतरी तट्टूंना घेऊन उभा केला. म्हणजे साधनं छोटी असलीत तरी साध्य मोठं गाठता येतं हे शिवाजी महाराज आपल्याला सांगतात. किंवा अजून एक त्यांच्या स्वाभिमानाचा एक किस्सा बरेच आहेत, त्यातला आग्र्याच्या भेटीत सुद्धा त्याने आपला बाणेदारपणा दाखवला. म्हणजे माणसाला, म्हणजे ते तिथं म्हणाले होते की तुम देखा तुम्हारा खानदान देखा लेकिन मैं भी एक छोटा मोठा राजा हो. म्हणजे ते स्वतःची किंमत दाखवून देतात, मीही कोणीतरी आहे, आपल्याला कोणी गृहीत धरता कामा नये, आपणही कोणीतरी आहोत. महाराजांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्यात, त्यातल्या या प्रमुख गोष्टी आहेत. शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, श्रमकऱ्यांची काळजी घेतली, स्त्रियांचा सन्मान त्यांनी अबाधित राखला, आया बहिणींची आबरू त्यांनी सुरक्षित राखली. अनेक गोष्टी आहेत शिवाजी महाराजांच्या. अगदीच 350 वर्ष उलटून गेलेत छत्रपती शिवाजी महाराजांना. यांना महाराजांना आपण समजून घेतोय की आपल्या सोयीनुसार वापरतोय आजची तरुण पिढी, असं वाटतंय? आता सोयीनुसार वापरायला सुरू आहे सगळं. इतिहासाचा पाठ जर बघितला तर लोक सिलेबस बदलायला लागलेत. म्हणजे मी अगदी थोडासा स्पष्ट बोलतो की ज्या समर्थ रामदासांच्याने छत्रपती शिवाजी महाराजांची एकदाही भेट झाली नाही, त्यांना तिथं गुरुत्व दिलं गेलंय. कशासाठी दिलं, तर स्त्रीचं कर्तृत्व नाकारायचं. जिजाऊ मासाहेब या गर्भवती असताना त्यांना घोड्यावर बसून युद्ध खेळायचे डोळे लागले होते, आणि ते डोळे शहाजीराजांना पुरवावे लागले. म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील तलवारबाजीत निपुण आहेत, त्यांच्या आई तलवारबाजीत निपुण आहेत, त्यांच्या आजोबा पणजोबा बाबाजी भोसले, विठोजी भोसले सगळे तलवारबाजीत निपुण आहेत. अशा शिवाजी महाराजांना कुणीतरी एखाद्या माणसाने येऊन तलवार कशी चालवायची, दांडपट्टा कसा चालवायचा, घोड्यावर कसं बसायचं हे सांगायची आवश्यकता नाही. महासोयीचा इतिहास आहे, आपण आपल्या फायद्यासाठी वापरायचा. म्हणजे एखाद्या माणसाचं, एखादा माणूस जर फार कर्तृत्व नसेल आणि समजा जर तो आपल्या कुळात, आपल्या जातीत, धर्मात, आपल्यात जन्माला येत नसेल, तर मग त्याचं गुरुत्व आपल्याकडे घ्यायचं, अशा पद्धतीनं. म्हणजे जिजाऊ मासाहेबांचं कर्तृत्व नाकारले. कुणी शिकवले सगळं? अगदी शहाजी राज्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा जिजाऊ मासाहेबांचे सगळे संस्कार आहेत ना शिवाजीराजांचे. म्हणजे राधा माधव विलास चंपूमध्ये जयराम पेंडे नावाच्या कवीनं खूप चांगलं जिजाऊ मासाहेबांच्या विषयी लेखन केले की जिजाऊ मासाहेबांनी कसं शिवाजीराजांना घडवलं. मग अनेक गुरुत्वाचा वाद असेल किंवा मग आता शिवजयंतीच्या तारखेचा आणि तिथीचा वाद आहे, तो सुद्धा आपल्या सोयीसाठी. आज तर शिवजयंतीला तारीख म्हणजे महाराष्ट्र शासनाचा GR आहे ना, वसंतराव पुरके नावाची शेवटची समिती महाराष्ट्र सरकारनं गठीत केली होती. त्याच्यात असं ठरलं की 19 फेब्रुवारीला शिवजयंती करूया. तरी सुद्धा काही लोक तिथीचा आग्रह धरतात. बरं, यांना स्वतःच्या जन्मतारखेची तिथी माहित नाही, आपल्या वडिलांच्या जन्मतारखेची तिथी माहित नाही, मग आज कुठला दिवस चालू आहे त्याची तिथी माहित नाही, पण शिवजयंतीच तिथीनं पाहिजे. म्हणजे का, जर सगळी लोक एकत्र येतील, वैचारिक बैठका घेतील, शिवाजी महाराजांचा विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, समतावादी इतिहास पुढे आणतील आणि याच्यातून एकत्र होऊन काहीतरी तरुण इतिहास वाचतील आणि मग त्यांचा वापर करून आम्हाला दंगली घडवता येणार नाहीत ना, अशा सगळ्या गोष्टी होत्या. असा तो खूप खोलातला त्याचा सजग अर्थ आहे. महाराजांबद्दल बोललं जातं की मोडेन पण वाकणार नाही, हे वाक्य आजच्या तरुणांच्या तोंडात आहे, तर हे कितपत योग्य असं वाटतं? हे मला वाटतं सगळ्यात जास्त फेमस असणाऱ्या तरुणांच्या तोंडात वाक्य मोडेल पण वाकणार नाही, हे मराठ्याची जात आहे अमुक तमुक, हे सगळे साप खोट आहे. जिथं जिथं गरज पडली तिथं तिथं महाराजांनी माघार घेतलेले आणि कधी कधी 2 पावलं मागं सरकणं हे सुद्धा हिताच असते. सुरेश भट एका गझलेत म्हणाले होते, नको चालण्याचे येवरी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो. म्हणजे अगदी मिर्झाराजे जयसिंग त्याला औरंगजेबानं पाठवलाय आणि तो पुरंदरला वेढा घालून बसलाय. आता पुरंदरचा तह जर शिवाजी महाराजांनी केला नसता तर इतिहास संपला असताना. महाराजांनी आपल्याला त्या तहात फक्त महाराजांनी माघार घेतली असं नाही, त्या तहात आपले सगळेचे सगळे किल्ले सुद्धा गेले ना. महत्वाचे किल्ले शिल्लक राहिले 14 आणि बाकीचे सगळे किल्ले गेले. मग महाराजांनी माघार घेतली की नाही? जे किल्ले गेले होते ते अगदी त्याच्यात दुप्पट किल्ले पुन्हा त्याने आग्र्यावरून आल्यावर घेतले. म्हणजे महाराजांनी माघार अनेकदा घेतली.
तुकोबाने सांगितलेलं आहे, महापुरे झाडे जाते परी लवाळे वाचते. मोठमोठी झाडं महापुराला ताठमानेनं उभी सामोरे जातात, ती उन्मळून पडतात. पण सहज झोकणारा, वाकणारा, नमणारा लवाळा मात्र पुराचं पाणी गेल्यानंतर पुन्हा उठून उभा राहतो. म्हणजे महाराजांनी अनेकदा, आणि त्याच्यात एक अजून एक कलम आहे की तुम्ही हे किल्ले तर द्यायचेच, आणि पुन्हा बादशाच्या 50व्या वाढदिवसाला कुठं आग्र्यात यायचं. आणि मग शिवाजी महाराजांना संभाजीराजांना घेऊन आग्र्याच्या दरबारात जावं लागलं ना भेटीसाठी. हा ते कलम होता ना ते. मग त्याची पूर्तता करायला पाहिजे. मग अनेक तह झाले, आदिलशाहीचे मराठ्याचे, आदिलशाहीचे मोगलांचे, मराठ्यांचे मोगलांचे, मराठ्यांचे अनेक तह आहेत, आणि त्या तहाचं पालन करावं लागत होतं. आणि महाराजांनी असं कुठेही सांगितलं नाही, हे आपल्या तरुणांना त्यांचे माती बळकवण्याचं काम आहे. माणसांना जिथं जिथं शरण यायला पाहिजे तिथं तिथं आलंच पाहिजे. एखादा समोरून एखादा जंगलेश वापद आलेत आणि मग एखादा तरुण जाऊन तिथं म्हणू शकेल का काय नाही मी मोडेल पण वागणार नाही, मग मरायला पाहिजे. मरण्यात कसलं शहाणपण आहे, जगण्यात शहाणपण आहे. जगून जे आपण करू शकतो ते मरण्यात नाही. महाराजांनी अनेकदा ते दाखवून दिले की शहाणपण ज्यांच्याकडे आहे ते लोक 2 पावलं माघार घेतात, आणि माघार घेणं हे कायमस्वरूपी हिताचं ठरलेलं आहे. अगदीच. मला आपल्या उत्तराला अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे की इतिहास लिहिला जातोय की घडवला जातोय? म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीत दोन्हीपैकी जास्त काय घडतंय असं वाटतं तुम्हाला? खरं तर एक आफ्रिकन इतिहासकार आहे, मला त्याचं नाव माहीत नाही. म्हणजे त्याने कथा सांगितली की हरणाची आणि सिंहाची. मग हरणाला सिंह पकडतो, पण सिंह काय पळालाच नाही. म्हणजे सिंह त्याचा पाठलाग केला आणि हरिण सहज त्याच्या पुढ्यात जाऊन आडवं पडलं का घे आणि मला खा, असं नाही. सिंहानं स्वतःला सिंहानं स्वतःच्या पोटासाठी, शिकारीसाठी त्यानं सुद्धा पळाला, पण हरिण सुद्धा स्वतःला वाचवत होता ना, त्यानं सुद्धा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला असणार. मग तो आफ्रिकन इतिहासकार नेमका याच्यावर बोट ठेवतोय. तो असं म्हणतोय की हरणाला सुद्धा स्वतःचे इतिहासकार पाहिजेत. तो लढला कसा, तो पळाला कसा हरिण, त्यानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला का. आज काय झालं, इतिहास सोयीचा लिहिला गेलाय आणि लोक आपल्या पारड्यात पाहिजे तसा इतिहास वटवून घेत आहेत. मग इतिहास लिहिला सुद्धा वेगळ्या अंगानं, आणि आज तो वापरला सुद्धा जातो एका वेगळ्या अंगानं. आज अनेक पंथ आहेत इतिहासात. मग ते मार्क्सवादी आहेत, राष्ट्रवादी आहेत, मग ते हिंदुत्ववादी आहेत, सबाल्टर्न आहेत, फुलेवादी आहेत. मग ते बऱ्याच अंशी, मग बऱ्याच लोकांचा प्रत्येकाचा ज्याला तुम्ही व्ह्यू म्हणता तो दृष्टिकोन आहे ना, आणि मग लोक आपल्या पाहिजे तसा तो इतिहास घेतात. मग ते राष्ट्रवादाचा, शिवाजी महाराज राष्ट्रवादी होते का याच्यावर सुद्धा मध्यंतरी वाद झाला. कारण की राष्ट्रवादी ही आधुनिक भारताची संकल्पना. मग शिवाजी महाराज राष्ट्रवादी होते का, तर त्या मगाशी मी पत्राचा उल्लेख केला तर ते होते. किंवा मग त्याच्यात अजून एक किस्सा आहे, शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली, दुसऱ्यांदा सुरत लुटायला ते ठाण्यातून निघाले होते, आदिवासींनी त्यांना अडवलं. अच्छा. आदिवासी म्हणाले की कुठं चाललंय, शिवाजी महाराज म्हणाले की सुरत लुटायला चालू आहे. मग ते म्हणाले कशाला, तर आपलं स्वराज्य आहे म्हणाले. आदिवासी म्हणाले टॅक्स द्या. मग शिवाजी महाराज म्हणाले आपलं स्वराज्य आहे, ते म्हणाले तुमचं असेल पण आमचं नाही. मग ते एका ठराविक परिप्रेक्ष्याच्या बाहेर होते असा त्याचा अर्थ आहे. मग राष्ट्रवाद नव्हता का, तर महाराजांच्या मनात होता, किंवा त्यांची जी संकल्पना होती ते राष्ट्रवादाला अनुसरून होते, पण तो सगळ्यांच्याकडेच होता असं नाही. मग ह्या सगळ्यातनं एक गोष्ट दिसून येते की आपली जी काय विचारधारा आहे त्या विचाराला अनुसरून लोक पाहिजे तसा इतिहास रेटत आहेत. अनेक पत्र त्याच्यामध्ये कुणाची काय ती घुसडली जात आहेत. महाराजांना काही लोक मुस्लिमांचे कर्दनकाळ ठरवतात. डिजिटलवर आपण बघतोय महाराज धावून यायला लागलेत, चौताळलेत, त्यांचा एकदम असं ते डॅशिंग रूप दाखवून त्याच्यातनं ते सोयीची भूमिका घेतात. म्हणजे महाराज अनेक लोकांनी कॉस्मी द गार्डना नावाचा एक इतिहासकार होता 1689ला. जगातलं पहिलं शिवचरित्र त्या माणसानं लिहिलं, शिवाजी महाराजांच्या. त्याच्यात तो शिवाजी महाराज दिसतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे वर्णन करतो. तर त्याच्यात त्यानं असं लिहून ठेवलं की शिवाजी महाराज हे मिश्किल असं बारीक सारीक गोष्टीत असं ते हसत नाहीत, ते जपजप वेगाने चालतात. त्यांचं वजन, उंची, त्यांचं चालणं बोलणं ह्याच्यात त्याच्यात ते असं लिहितात की जरी समोरनं 50 माणसं चालत येत असली तर त्याच्यातला शिवाजी राजा कोण आहे हे लगेच ओळखणार, त्यांची चालण्याची विशिष्ट शैली. पण आज ते वेगळं झालंय. लोक शिवाजी महाराजांना गोरेगोमटे दाखवत आहेत डिजिटलवर, त्यांच्या ओठांवर अगदी लाली सुद्धा दाखवून येते. ते दाढी एकदम असे टोकदार, फक्त टोकाकडे निमुळते दाढी बस. अगदी शासकीय प्रत जी तुम्ही बघताय त्याच्यात शिवाजी महाराजांचा तो चेहरा आहे, ती शिवाजी महाराजांची प्रतिमा आज जी दाखवली जाते तशा अंगाचे शिवाजी महाराज नव्हते.
म्हणजे इतके ते गव्हाळ रंगाचे होते. अच्छा. आणि मग जे वेगळ्या अंगानं त्यांनी जी काय रचना केलेली आहे लोकांना पाहिजेतच ती त्यांच्या सोयीची, लोक आपल्याला पाहिजे तसं घेतात. अगदीच. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे आणि वेळ पुरणार नाही. पण तरी मला शेवटाकडे येताना विचारायचं आहे की परत मला तरुणांविषयीच बोलायचं आहे, कारण सध्या तरुणांना शिवजयंती म्हणजे ढोल ताशा मिरवणूक लाईट शो हेच वाटतं. पण शिवाजी महाराजांविषयी सोशल मीडियावरती वेगवेगळ्या गोष्टी पसरत असतात. तर सगळ्यात मोठा धोका तुम्हाला काय वाटतो इतिहास तज्ज्ञ म्हणून? म्हणजे खऱ्या अर्थानं मला इथं खूप धोका वाटतोय तो तरुणांना समजलेला चुकीचा इतिहास. म्हणजे आज झालंय असं की मागच्या वर्षी मी एके ठिकाणी व्याख्यानला गेलो होतो. आणि व्याख्यानला गेल्याच्या नंतर शिवजयंतीला तिथं गाणं लावलं होतं, आला 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 पाटील आला. मग आता पाटील आला की शिवाजी महाराज आले. म्हणजे तुझा झगा ग ही गाणी लावायची, अत्यंत घाणेरडी गाणी लावून शिवाजी महाराजांच्या पुढे नंगानाच करायचा दारू पिऊन, ते लेझर शो, कांठळ्या बसवणारे डीजे. कशासाठी? महाराजांनी या लोकांचा पहिल्यांदा कडेलोट केला असता टकमक टोकावर. म्हणजे शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं त्यांचं जे कार्य आहे ते आपण पुढे नेलं पाहिजे. महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांना एक मुलगा जन्माला आला, राजा. आणि मग तिथले लोक धावत पळत महाराजांकडे गेले आणि म्हणाले, महाराज तुम्हाला मुलगा झाला, पण एक अपशकुन आहे की मुलगा पालथा जन्माला आला. महाराज म्हणाले आता काय करायचं? मग ते असं महाराजांना सांगत होते की काहीतरी आपण यज्ञ वगैरे घालायला पाहिजे असं तसं. पण शिवाजी महाराज त्यांना म्हणाले की माझा मुलगा ज्या अर्थी पालथा जन्माला आलाय ना, तो एक दिवस दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार. हे उद्गार शिवाजीराजांनी काढले. महाराज किती विज्ञानवादी होते. कुठल्या गड किल्ल्याचा त्यांनी मुहूर्त बघून आक्रमण केलं नाही, मुहूर्त बघून त्याचं वास्तुशांती केली नाही. अमावस्येच्या रात्री लढाया केल्या, 12 बलुतेदारांना 18 बलुतेदारांना घेऊन सोबत लढले. आजच्या तरुणाईला जो संदेश दिला जातोय तो पूर्णतः चुकीचा. आजचे तरुण मग वेगळ्या अंगानं म्हणजे काय पाहिजे इथं की शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांचा जागर झाला पाहिजे, चांगले व्याख्याते आणले पाहिजेत, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. नको ते बंपक तिथं कुठंतरी डीजे लावून म्हणजे डीजेनं लोकांचं कानबाद करायचं, त्यांची हृदयबाद करायची, पुन्हा लेझर शो, तुझा आवाज मोठा की माझा आवाज मोठा, याच्यात सगळं झालं. म्हणजे तमाम मराठी मुलकाला शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची एक शिकवण दिली होती. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी एक राज्य उभा केलं होतं. 12 बलुतेदार 18 बलुतेदार अगदी सगळे होते त्याच्यात. आणि मग आज मात्र त्याच्यात जातीय तेढ निर्माण केली जाते. म्हणजे मस्जिद जवळ आली की जास्त गाणी लावायची, किंवा मग काही लोक आहेत त्यांना म्हणजे ते सांगतात की असं असं की किल्ल्यावर वगैरे आपण अनवाणी पायानं चाललं पाहिजे महाराजांचा तिथं. म्हणजे हे सगळं भावनिक करायचं लोकांना. असा काही संबंध येत नाही. आता अगदी आमचं गाव आता पन्हाळगडाच्या पायथ्याला आहे. आम्ही सकाळी उठून सूर्याला नमस्कार करताना आम्हाला समोर पन्हाळगडच दिसतो ना. मग तिथं जाऊन अनवाणी पायानं चाललं म्हणजे फार पुण्य का? बरं, आपण बाकी सगळ्या क्रिया अवैध क्रिया जमिनीवरच करणार आणि तिथं अनवाणी पायानं चाललं म्हणजे काय झालं? या सगळ्या लोकांना भरकटण्याचे साधन आहेत, त्यांचे माध्यम आहेत. आणि या लोकांनी काय केले, सोशल मीडियावर एक मोठी पकड निर्माण केली, खोटा इतिहास पसरवायचा, महाराजांचे नावं घेऊन जातीय तेढ निर्माण करायची. म्हणजे मराठ्यांची ही जी काय तमाम मराठ्यांचं जे काय तरुणांचं जे काय ताकद आहे, जे काय मनुष्यबळ आहे, ते दंगलीतच वापरायचं. त्यांच्या हातात पुस्तकं जाणं. म्हणजे आज काय सांगायचं आहे मला यातनं की आज शिवाजी महाराज येणार नाही, ते आले तर ते आमच्या हातात ढाल तलवारी देणार नाहीत. आज ते तर आमच्या हातात वह्या देतील, पेन देतील, पुस्तकं देतील, कॉम्प्युटरचा माऊस देतील, फाउंटनचा पेन देतील. आज म्हणतील न्यायपालिका ताब्यात घ्या, कार्यपालिका ताब्यात घ्या, संसद ताब्यात घ्या, दूरदर्शन ताब्यात घ्या, सोशल मीडिया ताब्यात घ्या, प्रशासन ताब्यात घ्या. गड किल्ले घ्यायचे दिवस गेलेत. महाराज स्वतः सांगतील आता संसद ताब्यात घ्या. बदललेली लढाई आपण बदलून समजून घेतली पाहिजे ना. महाराज विज्ञानवादी होते, त्या काळात त्यांनी दुर्बीण आणलेली होती. त्या काळात त्यांच्याकडे भीमजी पारेख नावाचा गुजरातवरनं त्यांनी टायपिस्ट आणलेला होता. टायपिंगचा छापखाना त्या काळी. मग त्यांनी जी काही काळाच्या पुढची पावलं जी काही त्यांनी उचललेली होती त्या दृष्टिकोनानं आम्ही ते बघितलं पाहिजे. नाहीतर काय, इतिहास म्हणजे तो एक म्हणाला होता, ते फार छान आहे. इतिहास से हम यह सीखते हैं की इतिहास से हम कुछ भी नहीं सीखते. म्हणजे आपण तो फक्त प्रतिमा वापरण्यापुरता जयंती आल्या लोकांच्याकडून वर्गण्या घ्यायच्या, लोकांना कुठंतरी दाखवायचं मनोरंजन म्हणून डीजे लावायचे, हे नको आहे.
लोकांना चांगले विचार दिले पाहिजेत. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचवला पाहिजे. त्यांनी निर्माण केलेले आदर्श, त्यांचे गडकिल्ले आपण जपले पाहिजेत. त्याच्यासाठी मंत्रिमंडळात एक स्वतंत्र खातं तयार झालं पाहिजे. आणि तो स्वतंत्र मंत्री असणारा तो सुद्धा एम ए इतिहास असला पाहिजे. त्याला इतिहासाविषयी प्रेम पाहिजे. आणि मग या सगळ्या दृष्टिकोनातनं महाराजांचा जो अपूर्ण राहिलेला कार्यभार आहे तो तरुणांनी खऱ्या अर्थानं आपल्या हातात घेतला पाहिजे. की राजकारणात आलं पाहिजे. सुज्ञ लोकांची देशाला गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, सुशिक्षितांनो राजकारणात या, नाहीतरी अशिक्षित लोक पांढरे कपडे घालून तुमच्यावरती राज्य करतील. आज तेच झाले. आणि सुशिक्षित लोक जे अभ्यासक आहेत त्यांनी भूमिका मांडली पाहिजे ना बदलत्या काळानुसार. म्हणजे सोशल मीडियामध्ये खरा इतिहास आला पाहिजे. महाराजांचे पर्यावरणवादी दृष्टिकोन, त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन हे सगळं आलं पाहिजे. हे जर आलं तर मग शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जगभर पोहोचणारे विद्यार्थी, मग ते इतिहासकार होतील, इकॉनॉमिस्ट होतील, पर्यावरणवादी होतील, यात मग आपण आघाडीवर असू. जर आपण महाराजांना समजून घ्यायला कमी पडलो तर निश्चितच आपला उद्या पराभव होईल. पण आजच आपण जर आमच्या तरुणांनी जर हातात पुस्तकं धरली तर मग ही मस्तकं कोणापुढे नतमस्तक होणार नाहीत. अगदीच. धन्यवाद सर, तुम्ही आज तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फक्त नाण्याची एक बाजू माहिती होती, त्याची दुसऱ्या अँगलनं किंवा दुसरी बाजू तुम्ही इतक्या सोप्या शब्दांमध्ये प्रेक्षकांसमोर मांडलात. मला अगदीच शेवटी विचारायचं आहे किंवा सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत्व न देता माणूस म्हणून जर स्वीकारलं बरोबर तर नक्कीच जे स्वराज्य म्हणून महाराजांनी उभा केलंय त्याचं मोठं राज्य आणि हे होण्याला कमी नाही होणार. अगदी बरोबर. आणि खूप धन्यवाद सर. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी तारा न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते. ओके, धन्यवाद. आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये पन्हाळ्याचे सत्यशोधक विनायक रेडेकर सर आले होते आणि त्यांचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. असे नवनवीन विषय आम्ही नेहमीच तुमच्या समोर घेऊन येत असतो, त्यामुळे तारा न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. धन्यवाद.